आहे की नाही, या टेबलावर सगळी गौरीची तयारी करून ठेवली. इथे या पाकळ्या काढून ठेवल्यात, म्हणजे आपल्याला रांगोळी काढायला लागेल की नाही. नंतर इथे आपण मापामध्ये म्हणजे एका भांड्यामध्ये तांदूळ सुपारी ठेवली आहे. नंतर इथे माळा वस्त्र वगैरे तयारी केली. इथे आपल्याला गौर आल्यावर ओवाळायला पाणी आणि दूध लागेल त्याची तयार केली. हे 2 ग्लास काढून ठेवलेत समजा वेळेवर काही लागलं तर. आणि आपल्याला गौर आली की दारामध्ये ओवाळायला लागेल ना, म्हणून पंचारती निरांजन ह्याची तयारी करून ठेवली. ती तिकडे कापूर आरती पण काढून ठेवली, आपल्याला पूजेच्या वेळेला लागेल. नंतर हे दोन्ही ताटांमध्ये दोन्ही गौरींचे दागिने काढून ठेवले. वेगवेगळे काढलेले असेल ना की भराभरा घालता येतात. नंतर इथे गौरीची ओटी भरायची म्हणून नारळ वगैरे काढून ठेवलेले. आता याच्यात तांदूळ वगैरे आपण घालायचे आणि मग गौरीची ओटी भरायची. इथे सुद्धा पाकळ्या आहेत, हार काय गौरीचे आहेत. नंतर इथे पूजेची तयारी आहे, पंचामृत आहे, विड्याची पानं आहे, डाळिंब आहे, गौरीला घालायला वेण्या आहेत, माळा वस्त्र आहे दोघींची, अत्तर ठेवलेलं आहे, सगळी तयारी केली. गौरीच्या बाजूनी लावायला लागेल म्हणून एक हार करून ठेवला आहे, वेगवेगळे फुलं आहेत, पाकळ्या आहेत, अशी सगळी तयारी करून ठेवली. आणि मुख्य म्हणजे इथे दोन्ही गौरींना खण पांघरून तांदूळ ठेवलेले आहेत. म्हणजे आता फक्त त्याच्यामध्ये एक सुपारी ठेवायची आहे, त्याच्यावर एक हळदी कुंकवाचं करंडा ठेवायचा, म्हणजे मग आपण गौरीचं आगमन करायला तयार झालो. आहे की नाही, सगळी तयारी झाली की नाही. अशी तयारी केली की कधी गडबड होत नाही आणि गोंधळ होत नाही. गौराईला सगळे दागिने घालून घेतो. सगळी तयारी झाली आहे, आता आपण गौरी घेऊन येऊयात. गौराई आर्या आणि जियाने घेतल्या. त्यांच्या पायावर पहिल्यांदा दूध पाणी घातलं, थोडंसं हळद कुंकू लावलं आणि आता त्यांना हळद कुंकू लावून ओवाळून घेत आहेत. गौराई आल्या आहेत की नाही. पूर्वी काय पद्धत होती माहितीये का, की गौराई घेऊन माहेरवाशिणी येत होत्या. पण कोणी चालतं, सासू सुना म्हणा, दोन्ही सुना म्हणा, आता नाती आहेत त्याही माहेरवाशिण्याच आहेत की नाही आपल्या, म्हणून त्यांनी आता हे आपले मुखवटे गौरीचे घेतले. तर गौराई प्रवेश करणार आहेत आपल्या घरामध्ये. त्यांचं आगमन होणार आहे. दोघी जणी उजवा पाय आधी टाका आणि आपला गौराईंना घेऊन आतमध्ये या. वाह, किती छान स्वागत करतोय की नाही आपण गौराईचं. आता इथे एका पाटावर आपण माप ठेवलंय, ते माप ओलांडून गौराई आपल्याकडे येणार आहेत. गौर आली गौर, कशाच्या पायी, सोन्या रुपयाच्या पायी. 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 आता आपण गणपती बाप्पाला आणि आपल्या देवांना गौरींचं दर्शन देणार, म्हणजे भेट करून देणार आहे बरं का. कारण आपली ज्येष्ठ आणि कनिष्ठ या दोन्ही देवींचा गणपती बाप्पा लेक आहे, मुलगा आहे, त्यामुळे आई मुलाकडे पहिल्यांदा येणारच, हो की नाही. गणपती बाप्पांशी भेट झाली की आता आपण आपल्या देवाला गौरीची भेट करून घेऊया. देवाचं दर्शन झालं, गणपती बाप्पाचं दर्शन झालं आणि आता आपण सगळे घर, आपली तिजोरी, सगळ्या बेडरूम, स्वयंपाकघर, सगळं घर आपण तिला दाखवायचं. माहेरवाशिणी ना ती आपली. आणि नंतर पूर्वीच्या काळी तर गाई म्हशींचे गोठे असायचे, ते सुद्धा दाखवलं जायचं. मागचं अंगण, पुढचं अंगण, सगळं गौरीला दाखवलं जायचं आणि मग नंतर गौरीची प्रतिष्ठापना व्हायची. चला आता आपण गौरीची स्थापना करून घेऊया. येताय ना, या. गौराई आल्या बरं का ग घरात, या या या. मुखोटे घट्ट बसवा बरं का आणि सरळ तोंड आहे का बघा बरं. कारण एकदा त्याची प्रतिष्ठापना केल्यानंतर आपल्याला हलवता येत नाही, म्हणून दुसरं काही नाही.
संपदा, रांगोळी कांचन तू मस्त काढली आहे, मुलींनी खूप मदत केली आहे. आता चौक काढायला पाहिजे नाही का ग? चौक काढतेस? आर्या, ईशा, जिया, समृद्धी, हे बघा आता आपण चौक काढायचा आहे बरं का. एकदा रांगोळी काढून झाली की आपण असा हा गव्हाणी चौक काढायचा असतो. तर आपण एकदा बघूया कसा करायचा तो. या अशा पद्धतीनं सुरुवात करायची आणि 4 बोटांनी हे असे, हे इकडे, हे इकडे, हा अशा पद्धतीनं पूर्ण आपण गौऱ्यांभोवती चौक काढायचा. आणि एक लक्षात ठेवायचं बरं का, की हा अख्खा चौकोन पूर्ण झाला पाहिजे, कुठलाही कोण रिकामा राहता कामा नये, पूर्ण भरीव चौक काढायचा आहे. हं. चला मुलींनो, छान गौर बसलेली आहे. आता आपण आरती करूयात. पंचामृताचा नैवेद्य दाखवून झाला आहे, गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून झाला आहे. आता आरती करूयात. या ग मुलींनो सगळ्या.